नमस्कार मित्रांनो, आज सकाळी आपण लवकर उठलो होतो. आपल्याला जायचं होतं गावाला. गाडी काढून निघालीच होतो तर पहाटेच्या 4ला बी एवढं ट्रॅफिक होतं काही काय सांगायचं. मग तिथनं आपण पोचलो फलटणात येणार होती सानूची बहिणीची गाठ घ्यायला. मग तिची गाठ घेऊन आपण आलो पुढे येऊन थांबलो एका टपरी चहा बिस्किट खायला. चहा बिस्किट खाऊन आपण आलो डायरेक्ट घरी. मग जर वेळेस सारखं मम्मीने टाकला भाकरीचा तुकडा उतरून. मग आपण निघालो स्टँडवर बसायला पोरातनी. जाता जाता दिसला आब्या टाकत होता घरावर लाइटिंगच्या माळा. त्याला बी घेतलं बोलवून आणि गेलो स्टँडवर आलो तर राजा बसलाच होता. तिथं गाण्याचं पोरग पळत होतं गावातली पोरं. पिस्तूल घेऊन गाड्याची चांगली चालली होती दिवाळी. तिथनं नियोजन झालं आपलं मलवडीला जायचं फटाकडा आणायला. मग आब्या मी आणि राजा निघालो मलवडीला. जाता जाता आपल्याला घ्यायची होती सायजाची गाठ. मग गेलो आपण सायजापाशी. सायजाचं संपलं होतं पाणी. मग आब्याला लावला त्याच्या संग पाणी आणायला. वाकून काढत बघा पाणी. मग तिथनं आपण निघालो होतो मलवडीला. एवढ्यात आपल्याला गावला म्हातारीची केसवाला. मग घेतली ती गाणी एक आणि गाडीवर खात निघालो मलवडीला. मग मलवडीतनं फटाकडा घेतला आणि आपण निघालो आपल्या घराच्या दिशेनं. मग काय आपण पण घेतल्या होत्या पिस्तुल्या. मलवडीतनं दैवडीत युस्तवर केला राडा. मग दैवडती येऊन आपण बसलो वडापाव खायला. आब्यानं तिथंच माणसात पिस्तूल वाजवायला केली सुरुवात. माणसं लागली तोंडाकडे बघा सगळी. आब्याला म्हणलं जरा सुधर की बार काय सोय आता. आणि मग आजचा ब्लॉग केला आपण इथं समाप्त. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू उद्या.